हाय सगळ्यांना, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 2. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि माझे काही थोडे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि बघा, मी आज हे तुम्हाला दाखवले होते काल मी ब्लाऊज कट केलेले. तर आता माझा बऱ्यापैकी होत आला. मी रात्री थोडासा शिवला होता, तर आता फक्त मला हे बघा, हा 4 टक्स आहे. पायपिंग वगैरे सगळं झालंय. आता फक्त बाही लावायची राहिली आहे. कंटिन्यू करा. तुमचा पूर्ण शिवून झाला की तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर पाऊस सुरू झाला आहे. तुमच्याकडे आहे का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून शहरातून पाहताय नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण किती संसाराला किती हातभार लावला तरी कमीच राहतं, कमीच पडतं. तर असेच मी ब्लाऊजचे काय व्हिडिओ पॉकेटचे पण तुम्हाला दाखवलेले आहेत, हे शेअर करत राहते. तर आता सध्या मी पॉकेटला सुट्टी घेतली. आता म्हणलं पहिलं सगळे ब्लाऊज कंटिन्यू पूर्ण करून टाकावे, मग ते करायला कंटिन्यू करा. आपल्या इथं अस्तर लावून बाही रेडी आहे. तर आपल्याला आता हे त्याची बॉर्डर ह्याला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. बाहीला बॉर्डर लावून रेडी आहे. तर आपण आता हे ब्लाऊजला अटॅच करणार आहोत. हे लावून रेडी आहे. मी मला दोन्हीच मुलंच असल्यामुळं सर्व कामे करावं लागतात. तर हे थोडं मी त्यांना सांगत असते, लसूण सोड, मला पाणी भरून लाग, झाडू मार, बाहेरचे कपडे घेऊन ये, असं सांगत राहते. सवय असावी मुलांना पण. कंटाळतात तरी पण मी सांगत असते त्यांना. दोघं स्कूलला गेलेले आहेत आणि माझं दुपारचं आपलं मशीनवर काम चालू राहतं. त्याचं संध्याकाळी मी व्हिडिओ घेते. मोठा नको म्हणतो व्हिडिओमध्ये घ्यायला, म्हणून त्याला जास्त घेत नाही. जो दिसतो तो छोटावाला आहे, जो मोठा आहे तो व्हिडिओमध्ये यायला नको बघतोय. आणि मोठा आहे तो 9वीला गेला या वर्षी, आणि छोटा आहे तो 6वी. दोघांमध्ये 3 वर्षांचा डिस्टन्स आहे. आणि दोन्ही मुलांचे माझ्या RT नंबर लागलेला आहे. कोणाला RT नंबर लावायचा असेल तर आता डिसेंबर जानेवारीमध्ये फॉर्म सुटते, तेव्हा कोणाला माहितीही नसेल काय नाही आहे, तर ते फॉर्म सुटतात. वयाचे 4 वर्ष झालं की बारावीसाठी एक फॉर्म भरायचा, आणि 6 पूर्ण झाले की 7व्या वर्षात पहिलीला जातो. त्याच्या अगोदर डिसेंबर महिन्यात फॉर्म भरून टाकायचा. मग नंबर आला की बरोबर तो पहिलीच जातो. आणि एक मातारामाई शिष्यवृत्ती म्हणून आहे SC आणि ST लोकांसाठी. त्याचे फॉर्म आता सप्टेंबर महिन्यात सुटतील. जर कोणाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या. महानगरपालिकेचे आहेत ते फॉर्म. आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आता मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते ना, तर इथलाच प्रूफ पाहिजे. वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे सर्व, जातीचं कास्ट सर्टिफिकेट ते पाहिजे. आता ते सप्टेंबरमध्ये सुटतील फॉर्म. त्याच्यासाठी मुलाचं बँक अकाउंट पाहिजे, आणि मग तो आणि बोनाफाईड लागतो. आणि गेल्या वर्षीचं म्हणजे आता पास झालेलं जो हे आहे रिझल्टचं कार्ड, त्याची झेरॉक्स कॉपी लागते. बस, चला इथंच मी ब्लॉगला एंड करते. बाय.